नमस्कार, मी रूपा तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते। आज आपण खवयगिरी करणार आहोत अवघ्या 10 मिनिटात बनणारी टिफिनसाठी खास अशी मेथीची सुकी भाजी। चला तर मग पटकन रेसिपीकडे वळूयात। इथे मी घेतलेली आहे एक मेथीची जुडी आणि आता आपण ती निवडून घेऊयात। आणि अगदी कवळी आहे ही मेथी, त्यामुळे याची मी डेट सुद्धा घेणार आहे। दाखवल्याप्रमाणे आता ही सर्व मेथी मी निवडून घेत आहे। तर इथे माझी सर्व मेथी निवडून झालेली आहे आणि 3 ते 4 पाण्यामध्ये माती जाईपर्यंत ही मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण थोडी थोडी मेथी घेऊन दाखवल्याप्रमाणे अगदी बारीक चिरून घेऊयात। तर इथे माझी सर्व मेथी बारीक चिरून झालेली आहे। फोडणीसाठी इथे मी घेतलेले आहेत 3 कांदे बारीक चिरून, त्याचबरोबर 5 हिरव्या मिरच्या आणि 1 लसणाची गड्डी आणि ती सोलून आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मी। तर एका कढईत मी 2 पळ्या तेल तापवून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला लसूण। आणि पालेभाजीमध्ये लसूण जरा जास्तच टाकायचा, त्याने भाजी खूप खमंग लागते। आणि आता आपण हा कांदा आणि लसूण हलकासा नरम होईपर्यंत गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा। तर इथे कांदा आणि लसूण छान नरम झालेला आहे आणि त्याचा हलकासा रंग सुद्धा बदललेला आहे। आणि पालेभाजीसाठी आपल्याला कांदा हा जास्त लाल करायचा नाही। आता यात घालूयात 1 छोटा चमचा हळद आणि ती सुद्धा आपण 4 ते 5 सेकंद परतून घेऊयात। आता यात घालूयात बारीक चिरलेली मेथी आणि गॅसची आच मंद करून 2 मिनिटं यावरती आपण झाकण ठेवूयात। तर 2 मिनिटांनंतर झाकण काढून ही भाजी आपण परतून घेऊयात। 2 मिनिटं झाकण दिल्याने भाजी बऱ्यापैकी कोंबते आणि आपल्याला ढवळायलाही सोपी पडते। आणि आता पुन्हा यावरती आपण झाकण ठेवूयात आणि झाकणामध्ये थोडंसं पाणी घालूयात म्हणजे आपली भाजी लवकर शिजेल। तर मंद गॅसवरती आपण ही भाजी 3 ते 4 मिनिटं वाफवून घेऊयात। 3 ते 4 मिनिटं झाल्यानंतर यामध्ये घालूयात आपण चवीनुसार मीठ आणि पालेभाजीमध्ये कधीही सर्वात शेवटीच मीठ घालायचं, कारण पालेभाजी ही शिजल्यानंतर बऱ्यापैकी कोंबते। तर अजून 2 मिनिटं आपल्याला यातलं पाणी आटेपर्यंत मध्यम गॅसवर ही भाजी अशीच परतून घ्यायची आहे। तर अवघ्या 10 मिनिटाच्या आत ही मेथीची भाजी तयार होते। तर मेथी आधीच निवडून ठेवली तर घाई गडबडीच्या वेळेस किंवा सकाळी सकाळी टिफिनसाठी ही भाजी करायला खूप सोपी पडते। आणि आवडत असेल तर सर्वात शेवटी यावरती शेंगदाण्याचं कूट किंवा ओलं खोबरं घालू शकता। तर अगदी झटपट बनणारी आपली ही मेथीची भाजी खाण्यासाठी तयार आहे आणि ही भाजी चपाती किंवा भाकरी सोबत खायला खूप छान लागते। तर रेसिपी आवडली असणारच तर नक्की करून खा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू। पुन्हा भेटूयात।